ज्यांना नाथ महाराजांचं चरित्र माहिती आहे ते माझ्या गोष्टीला अनुमोदन देतील. मी जे बोलतोय ते मान्य होईल, कारण नाथ महाराजांचं चरित्र ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनाच. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर का कोणाचं चरित्र उपलब्ध असेल सुदैवानं तर ते एकनाथ महाराजांचं. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, संसार करत असताना, परमार्थामध्ये राहत असताना आपली वागणूक कशा प्रकारची पाहिजे याचा वस्तुपाठ एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून करून दाखवलेला आहे. वारकरी संप्रदायात जी माणसं संसार करून परमार्थ करतात त्या सगळ्यांचा आदर्श म्हणजे एकनाथ महाराज. लक्षात ठेवा. अशी कधी परिस्थिती निर्माण झाली, असा प्रसंग निर्माण झाला, संसार आणि परमार्थ दोन आहेत, अशा वेळी त्यांची सांगड कशी घालायची, एकनाथ महाराजांचं जीवन वाचा, चरित्र वाचा, म्हणजे निश्चितपणे कळेल की आपल्याला कोणत्या मार्गाने पुढे जायचं. नेमका आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्यासाठी आदर्श एकनाथ महाराजांचं जीवन आहे. माणूस उपजताच श्रद्धावान असतो. त्यानं कितीही नाही म्हटलं, आम्ही देव मानत नाही जरी म्हटलं तरी कोणाला तरी तो देवाच्या ठिकाणी मानतच असतो. त्याची श्रद्धा असतेच असते. माणसं खूप सांगतात आम्ही देव मानत नाही. अगदी आजकाल तर ती फॅशन झाली आहे, देव मानत नाही. अगदी सोफिस्टिकेटेड राहायचं असेल जगासमोर तर आम्ही देव मानत नाही असं म्हणायचं. लोक फार चांगलं समजतात त्या माणसाला, फारच हुशार समजतात. असं समजतात की त्यांनी तो शोधलाय कुठेतरी आणि सापडलं नाही त्याला म्हणून तो मानत नाही, अशी माणसांची धारणा असते. पण खरं म्हणजे या लोकांची पात्रता काय हे आपण बघितलं पाहिजे. देव मानत नाहीत काय, खूप अगदी गमतीवर ते देव न मानण्याचं कारण सुद्धा फार गमतीशीर असतं, फार गमतीशीर. काही कारणं असतात. मी मागे पण सांगितलं असेल कधी एखादा, एक आमचं ते न्यूज चॅनलवरती आमची एक डिबेट चालू होती, देव आहे की नाही, आणि देव आहे की नाही, मग नाही म्हणणारे अनेक जण होते, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे हे सगळे माणसं होती, आणि आहे म्हणणाऱ्यांपैकी आम्ही काही जण होतो. मग आता ते चर्चा सुरू झाली, टी व्हीवरची चर्चा अगदी हिट अँड हॉट, कारण त्यांना सुद्धा ते जोपर्यंत ती हिट हॉट होत नाही तोपर्यंत ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचत नाही अशी त्यांची धारणा असते. आणि लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी ते प्रश्न अशाच पद्धतीने विचारत असतात. मग प्रत्येकाला त्याचं मत मांडायला लावलं. एका मुलाने सांगितलं, म्हणजे खूप देव मानायचो मी, फार मानायचो देव, पण एक घटना माझ्या जीवनामध्ये अशी घडली की तेव्हापासून मी देवाला मानणं सोडून दिलं. अगदी तुम्ही ज्याप्रमाणे सिरियसली ऐकतायत त्याप्रमाणे आम्ही सुद्धा ऐकू लागलो की काहीतरी घटना घडली असेल. कारण माणसं आजकाल आपण वाचत असतो की अमुक देवाच्या दर्शनाला गेलो आणि तिकडे अपघात झाला आणि घरातली इतकी माणसं मेली, तितकी माणसं मेली, काहीतरी झालं, चेंगराचेंगरी झाली, यात्रेच्या ठिकाणी माणसं मेली, अशा प्रकारचा काहीतरी प्रसंग याच्यावरती ओढला असावा असा विचार करून आम्ही अगदी सिरियसली ऐकू लागलो. त्यांनी सांगितलं खूप मानायचो देव, पण एक घटना माझ्या जीवनामध्ये अशी घडली की तेव्हापासून मी देव मानणं सोडून दिलं. काय झालं, मंदिरात गेलो, चप्पल बाहेर सोडली, दर्शनाला गेलो, दर्शन केलं, निवांत देवाला प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा घालून आल्यानंतर बघतो तर काय, माझी चप्पल गायब. जर हा माझी चप्पल सांभाळू शकत नाही तर हा जगाला कसा सांभाळू शकेल असा विचार माझ्या मनात निर्माण झाला आणि तेव्हापासून मी देवाला मानणं सोडून दिलं. वा वा म्हटलं, मित्रा जरा माईक इकडे दे बाबा. माईक घेतला आणि त्याला सांगितलं, देव काय तुझी चप्पल सांभाळण्यासाठी नाहीये, तो सांभाळेल सुद्धा, पण तुझी अवस्था तशी झाली पाहिजे. आतापर्यंत वेद पुराणामध्ये असेल, शास्त्रामध्ये असेल, अनेक ठिकाणी वर्णन आहेत की देवानं सेवा केली आहे, तो तुझी चप्पल सांभाळेलही, पण तुझी तेवढी पात्रता पाहिजे. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका. सत्यभामेनं ठरवलं की आपण आपल्याला जन्मोजन्मी भगवान श्रीकृष्ण हा पती म्हणून लाभावा. भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा. नारद मुनींना सांगितलं की महाराज, जन्मोजन्मी भगवान श्रीकृष्ण मला पती म्हणून लाभावा.
आता नारद महर्षीच त्यांनी सांगितलं ठीक आहे, जन्मोजन्मी जर का भगवान श्रीकृष्ण तुला हवा असेल तर हे काही शास्त्र असतं, जी गोष्ट आपल्याला पुढच्या जन्मात पाहिजे असते त्या गोष्टीचं दान या जन्मात करावं लागतं. मग आता तुला जर का भगवान श्रीकृष्णपती म्हणून पाहिजे असतील, हवे असतील, तर तुझ्या नवऱ्याचं तू दान कर, असा सल्ला नारद मुनींनी दिला. नारद मुनीच मग तिने सांगितलं ठीक आहे दान करेन, पण घेणारा कोणीतरी समर्थ पाहिजे की नको. देणारा खूप द्यायला तयार आहे, पण घेणारा पाहिजे की नको. कोण घेणार? मी घेतो, मी तयारच आहे देवाला घ्यायला. ठीक आहे, संकल्प सोडला. तत्सत श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ते खऱ्या अर्थानं कृष्णार्पणमस्तु झालं. नारद मुनी आले राज्यसभेमध्ये. सगळा दरबार बसलेला होता. भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरती बसलेले. आले, नारद मुनींना सांगितलं बसा, पाय धुण्यासाठी विनंती केली. त्यांनी सांगितलं इथं नाही बसणार, म्हटले मी तुझ्या जागेवर बसणार. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं महाराज आपण मला वंदनीय आहात, पण राज्याचा काही नियम आहे, त्याप्रमाणे जो राज्याचा देशाचा राजा असतो तो सिंहासनावरती बसत असतो, त्यामुळे आपल्याला बसता येणार नाही. नारदांनी सांगितलं आणि एखादा राजा जर कोणाच्या ताब्यात गेला तर? तो म्हटले हां, मग त्यांचा अधिकार असतो. मग सरक म्हटले माझा अधिकार आहे. आता काय झालं? त्यांनी सगळं सांगितलं की हिला पुढच्या जन्मामध्ये तुम्ही हवे आहात नवरा म्हणून, आणि म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही मला दान देऊन टाकलंय. ठीक आहे म्हटले महाराज, काही हरकत नाही. आता तुम्ही दान मला घेतलेलंच आहे, तर द्या, तुमची काहीतरी सेवा करतो, जरा द्या, तुमचा विणा वगैरे पकडतो मी. त्यांनी सांगितलं बाबा याच्यात तर जोरावर तुला पकडलंय, हे कसं देऊन चालेल? मग एक काम कर म्हटले, पायातल्या खडावा काढल्या आणि म्हटले डोक्यावर घे आणि चल माझ्याबरोबर. भगवान श्रीकृष्णानं नारद मुनींच्या पादुका डोक्यावरती घेतल्या. नारद मुनी गावभर हिंडत फिरू लागले की बघा असेल तुमचा राजा, पण माझ्या चपला डोक्यावरती ठेवतो. तुझी जर श्रद्धा असली असती तर त्यांनी तुझ्या सुद्धा चरण पादुका ह्या डोक्यावर घेतल्या असत्या, पण तुझी पात्रता नाही म्हणून तोंडात मारली. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज हरीला नाथ महाराजांची प्राप्ती झाली, सगळ्यांना माहिती आहे. 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धुत असे, सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समयी तिष्ठत असे. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धुत असे, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, निळा म्हणे देव ज्याचे घरी, निळा म्हणे देव ज्याचे घरी, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, म्हणे देव राबे ज्याचे घरी, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी. दत्त तो पदारी करितसे,
नाथांचा अधिकार. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. काय काम केलं? पाणी वाहे हरी कावडीने. नाथ महाराजांच्याकडे परमात्म्यानं कावडीचं पाणी भरावं. आजही पैठणला तो रांजण आहे की ज्या रांजणामध्ये भगवान श्रीकृष्णानं 12 वर्ष पाणी भरलेलं आहे. त्याचं दर्शन आपल्याला मिळू शकतं. जमिनीमध्ये 21 फूट खोल तो रांजण आहे. त्या रांजणामध्ये भगवंतानं 12 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं आहे. अजूनही तो पाणी भरल्याशिवाय राहत नाही. श्रीखंड्या चंदन उगाळून केली. परमात्म्यानं चंदन उगाळून द्यावं. आजही ती सहाण आपल्याला पैठणमध्ये बघायला सापडते, ज्याच्यावरती परमात्म्यानं प्रत्यक्ष चंदन घासलेलं आहे. वस्त्रगंगा तिरी धूत असे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई. देवपूजे समयी तिष्ठत असे. देवपूजेमध्ये मदत करण्याचं काम. नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहून ध्रुपद धरण्याचं काम भगवंतानं. अशी सेवा 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे केली. आजही परमात्मा राबतोय. कशामुळे हे सगळं? नाथ महाराजांची भक्तीच देवावरती एवढी होती की त्या भक्तीचं ऋण फिटलेलं नाही. आणि ते फिटण्यासाठी अजूनही परमात्मा राबतोय. सगळ्यांच्या संतांच्याकडे देवानं सेवा केली. कोणाचं बाळंतपण केलं, कोणाच्या पायातला काटा काढला, कोणाची भाजी विकायला लागली, कोणाचं मांस विकू लागलं. काय 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 परमात्म्यानं केलं. पण नाथ महाराजांच्याकडे तो राबला. पडेल ते काम करू लागला. अशी अवस्था नाथ महाराजांच्याकडे परमात्म्याची होती. केवढा नाथ महाराजांचा पारमार्थिक अधिकार. व्यावहारिक अधिकार आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपल्या वारकरी संतांमध्ये सर्वात श्रीमंत संत म्हणजे एकनाथ महाराज. वर्णन करताना संत, श्रीमंत आणि शांत या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित आल्यात ते संत म्हणजे आपले एकनाथ महाराज. श्रीमंत संत, कशाचीही कमतरता नाही, एवढा मोठा अधिकार. पारमार्थिक अधिकाराचा विचार करायचा झाला तर एक घटना फार सुंदर आहे. ते अंबेजोगाईमध्ये दासोपंत स्वामी नावाचे एक दत्त उपासक होते आणि खूप लिहायचे, अगदी जीव तोडून लिहायचे. पण लोकांच्या समोर ते काही वाङ्मय येत नव्हतं. आचार्य यात्रेंचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते सांगतात एखादा लेखक असेल त्यानं फक्त ते लिहून उपयोगाचं नसतं. ते जोपर्यंत लोकांच्या समोर येत नाही तोपर्यंत त्या लिहिण्याला काही अर्थ नसतो. खूप लिहायचे पण लोकांच्या समोर ते काही येत नव्हतं. दत्त भगवान प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर सोंगट्या खेळायचे हा त्यांचा अधिकार नाथ महाराज त्या दासोपंत स्वामींचा. आणि एक दिवस सोंगट्या खेळत असताना एकनाथ महाराज आले अशी वर्णी त्या सेवकाने दिली आणि दत्तप्रभू तिथनं गुप्त झाले, गायब झाले, अदृश्य झाले. दासोपंत म्हटले की अहो नाथ महाराज, आत्ता काही क्षणांपूर्वी दत्तप्रभू आणि मी सोंगट्या खेळत होतो, आत्ता काही क्षणांपूर्वी. पण तुमचं भाग्य कमी आहे. तुम्हाला दत्तात्रयांचं दर्शनच झालं नाही. आत्ता तुम्ही 1 मिनिट आधी आला असतात तर दत्तप्रभूंचं दर्शन तुम्हाला मिळालं असतं. नाथ महाराजांनी सांगितलं खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. प्रत्यक्ष प्रभू तुमच्याबरोबर खेळतात, किती मोठी गोष्ट आहे. मी अभागी आहे. माझी पात्रता नाही की त्यांचं दर्शन मला आज व्हावं. काय येणं केलं तर सांगितलं आमच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव असतो आणि त्या उत्सवाला आपण यावं अशी विनंती करण्यासाठी मी आलोय. त्यांनी सांगितलं वेळ मिळाला तर जरूर येऊ. वेळ मिळाला त्यांना. ते आले, मोठ्या थाटामध्ये आले, शाही थाटामध्ये आले. आल्यानंतर नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये प्रवेश करणार तेवढ्यात चोपदारांनी काठी आडवी घातली आणि सांगितलं थांबा. दासोपंत स्वामी कोणाला माहित नाही. असं असताना चोपदाराची ही हिंमत की मला अडवावं. वर तोंड करून बघितलं तर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय नाथ महाराजांच्या दारामध्ये हातामध्ये चोपदाराची काठी घेऊन उभे. साष्टांग दंडवत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं मालक आतमध्ये बसलेले आहे. तेव्हा त्यांना कळालं की दत्तप्रभू गुप्त का झाले. मालकाच्या समोर जर का सेवक खेळत बसला असेल तर मालकाला आवडेल का? नाही. म्हटले महाराज तुम्ही असं कोणाला भेटायचं. नाथ महाराजांनी त्या दिवशी आमंत्रण दिलं होतं तुम्ही खेळा, कोणाला भेटायचं. एकनाथ महाराजांना आतमध्ये गेले दत्तप्रभू आणि सांगितलं कोणतरी दासोपंत नावाची व्यक्ती आली, आत पाठवायचं का महाराज.
नाथ महाराजांनी दासोपंत स्वामींचं नाव ऐकलं आणि धावत धावत आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, प्रेमालिंगन दिलं आणि त्या क्षणाला दासोपंतांचा अभिमान चक्काचूर झाला. दासोपंतांचा अभिमान गेला घेताची दर्शन. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा. दत्तात्रेय चोपदार येथे उभे काठी कर. निळा शरण तुमच्या पाया अनन्य भावे नाथराया. निळोबारायनाथ महाराजांचं वर्णन करतात. अभिमान होता. दत्तप्रभूंनी त्यांना शाप दिला की आत्तापर्यंत तू नाथ महाराजांचा द्वेष केलास, त्यामुळे तू कितीही जरी लिहिलंस तरी तुझं वाङ्मय प्रकाशात येणार नाही. आणि नाथ महाराजांनी एक जरी ओळ लिहिली तरी जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल